नमस्कार मित्रांनो. इराणचे सर्वोच्च नेता खोमेनाई बॉम्बस्फोटात वारले आणि भारतात रडारड सुरू झाली. खरं तर ज्या लोकांनी पहिलगाव हल्ला झाला, हिंदूंना मारण्यात आलं, त्यावेळेस शब्दसुद्धा काढला नाही. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले, त्यावेळी कसली प्रतिक्रिया दिली नाही. पण कोण कुठला इराण आणि तो खोमेनाई यांचा आणि त्यांचा काय संबंध? पण इथं केवढी रडारड आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात यांनी दुःख व्यक्त केलं. खरं तर खोमेनाई आणि इराण हा शियापंथीय समाज आणि इथलेही रडणारे शियापंथीयच. खरं तर जगात कुठेही शियापंथीय यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, सुन्नीवर अन्याय अत्याचार झाला की नेहमी भारतातले मुसलमान हे दुःख व्यक्त करतात. पण ह्या देशात वर्षानुवर्ष राहून ह्या देशामध्ये पूर्ण आयुष्य काढलेले हे लोक मात्र कुठेही हिंदूंवर अत्याचार झाला, भारतात जरी झाला तरीही कसलीही प्रतिक्रिया देत नाही. मात्र दूरच्या देशामध्ये, मग ते गाझा असो, मग ते इराक असो, मग ते इराण असो, इथं काही घटना घडली की यांना दुःखाचा कळवळा येतो. खरं तर ह्या लोकांनी नीट विचार केला पाहिजे. कारण खोमणे यांची सत्ता जवळ 40 वर्ष होती. त्या अगोदर राजा पहलवी यांची सत्ता यांनी उलथून लावली आणि या ठिकाणी कट्टर धर्माच्या नावाने त्यांनी सत्ता राबवायला सुरुवात केली. खरं तर त्या ठिकाणी फारशी लोकशाही नव्हती आणि मुळात इस्लामला लोकशाही मंजूर नाही. धर्माच्या नावाने लोकांना जखडून ठेवायचं, कसलंही स्वातंत्र्य द्यायचं नाही. स्त्रियांना अधिकच हाल सोसावं लागत. त्यांना शिक्षणामध्ये, त्यांना स्वातंत्र्यामध्ये, त्यांना कुठल्याही बाहेर नोकरी धंद्यासाठी कसलीही सवलत मिळत नसे किंवा त्यांच्यावर नेहमी बुरख्याची सक्ती आणि त्यांनी बाहेर जाऊ नये अशासाठी प्रयत्न केले जात. खरं तर कुठल्याही मुस्लिम देशामध्ये ज्याप्रमाणे इराणमध्ये आज जे चाललं होतं, तो बळी तो कानपिळी असा प्रकार होता. जी व्यक्ती सत्तेवर आली त्याने मात्र मौज मजा करायची, त्यांच्या नातलगांनी करोडो माया जमवायची आणि त्यांनी आयुष्यमध्ये राहायचं. पण जो गरीब समाज असेल, जो दुबळा असेल, जो साधारण असेल, त्याने मात्र धर्माच्या नावाने पाहिजे ते बंधनं लावून घ्यायची. मात्र यांचे जे नातेवाईक असतील, यांच्या ज्या स्त्रिया असतील, त्या मात्र मोकळ्या फिरायला तयार आणि गरीब समाज मात्र बंधनात अडकलेला असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर आधुनिक कसले विचार नाही, प्रगती शून्य, शिक्षणाच्या नावाने बोंबाबोंब लोकांना आधुनिकचं वारा लागू नये अशा पद्धतीचं हे राजकीय लोक प्रयत्न करत. खरं तर आजच्या आधुनिक काळामध्ये शिक्षणाला किती महत्त्व आहे, आरोग्याला किती महत्त्व आहे, शहरीकरण कसं करण्यात यावं, त्या ठिकाणी शहरातल्या लोकांना कशा सुविधा देण्यात यावी, हे सगळे प्रकार कधी या लोकांना केले नाही. जो सत्तेमध्ये जाऊन बसला त्याने त्याच्या पद्धतीने सत्ता राबवायची आणि खोटी राष्ट्रभक्ती शिकवायची, लायकी नसतानाही डरकळ्या फोडायच्या. मुळात खरं तर हा जो विद्वत झाला, ह्या ठिकाणी खोमणे, त्याचं जावई, त्याची मुलगी, त्याचा मुलगा हे मोठ्या प्रमाणात मारले गेले. त्याच पद्धतीने या ठिकाणी मोठमोठे कमांडर, मिलिटरीचे प्रमुख, वेगवेगळे अधिकारी असे 45 लोक एकाच बॉम्बस्फोटात मेले आणि एका हॉस्टेलवर बॉम्बस्फोट झाल्यामुळे तिथले 80 विद्यार्थी वारले. आत्तापर्यंत जवळजवळ 300-400 लोक त्या ठिकाणी वारले. हे सगळं थांबवता आलं असतं. खोमणे हे जर सत्तेमधून बाहेर गेले असते किंवा अमेरिकेशी करार करताना जो अणुकरार करणं गरजेचं होतं, बाकीच्या ज्या दहशत संघटना यांना मदत द्यायला नको होती, अशा पद्धती ज्या अटी होत्या त्या जर पाळल्या असत्या तर हा विद्रोह झाला नसता. मोठ्या प्रमाणात इराणचा आज फार मोठा विद्रोह झाला, कारण इस्रायलने खूप मोठे बॉम्बस्फोट टाकले, अमेरिकेनेसुद्धा फार मोठा हल्ला केला आणि मोठमोठ्या बिल्डिंगा, वेगवेगळे ऑफिस त्या ठिकाणी बेचिराख झाले. जिथं त्यांचं मिलिटरीचे कॅम्प होते, ज्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे क्षेपणास्त्र, रडार ठेवलेले होते, त्या सगळ्या जागा बेचिराख करण्यात आल्या. मुळातच इराणमध्ये फार मोठ्या प्रमाणात महागाई आहे आणि पेट्रोल किती असलं तरी खूप वर्षापासून अमेरिकेची त्या ठिकाणी बंधनं असल्यामुळे इराण हा दिवसेंदिवस
गरीब होत जाणारा देश होता. त्यांची आर्थिक जी परिस्थिती आहे ती खूप खालवलेली होती आणि या युद्धामध्ये ती अजून खालवेल. पण याचा विचार ही सत्ताधारी कधी करत नाही. ज्याच्या हातात सत्ता त्याने मात्र त्याच्या पद्धतीने राबवायची आणि धर्माचा मुद्दा पुढे करत ह्या लोकांना वाटेल तसं वागवायचं, असा सगळा सरळ प्रकार इराणमध्ये होता आणि बाकीच्या मुस्लिम देशामध्ये असाच प्रकार आहे. पण मुस्लिम समाज काही त्याचा विचार करायला तयार नाही. अर्थात ह्यावेळेस इराणमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण उभे राहिले आणि त्यांनी खोमनीचा निषेध केला. खोमनीने सत्तेवर जावं या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मोठ्या मोर्चेही काढले. मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली. पण तरीही खोमनीने पोलिसांकडनं याचा सगळा बंदोबस्त केला. खूप काहीशा लोकांना शिक्षा केल्या, जेलमध्ये टाकलं, फाशी दिलं. पण तरी आंदोलन थांबत नव्हतं. त्या दरम्यान हे युद्धाचे ढग जमा झाले आणि हे युद्ध काल परवापासून सुरू झालं. त्याच्यात मोठ्या प्रमाणात इराणचं नुकसान झालं. ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की हे लोक अजून धर्माला किती महत्त्व देतात आणि बाकीच्या ख्रिश्चन, बौद्ध, जैन, हिंदू या सगळ्या लोकांनी धर्म हा घरातच पूजेसाठी ठेवलेला आहे. बाहेर निघताना ते धर्माचा असा वापर करत नाही आणि राज्यव्यवस्थेत तर मुळीच वापर होत नाही. धर्म हा आपल्यापुरता मर्यादित असतो आणि बाहेर मात्र माणसाने स्वातंत्र्याने, माणसाने प्रगतीने, माणसाने देशभक्तीने जगावं असा साधा सरळ नियम आहे. पण तो हे लोक पाळत नाही. फक्त धर्माच्या नावाने सगळी बंधनं घालायची आणि देश पाहिजे तशा पद्धतीने हाकलायचा. सामान्य जनता पिसते, सामान्य जनतेला त्रास होतोय, सामान्य जनता मरते, याच्याशी ह्या लोकांना काही देणं घेणं नाही. असा हा सगळा प्रकार आहे आणि हे सगळं करणारा खोमनी याच्या नावाने हे लोक अश्रू ढाळतात. म्हणजे विचार केला तर फक्त आपल्या धर्माची व्यक्ती प्रमुख होती. आपल्या धर्माच्या व्यक्तीला मारण्यात आलं, पण त्या धर्माच्या व्यक्तीने त्याच्या देशात तुमच्या समाजावर कशाप्रकारे अत्याचार केले हे तुम्ही कधी बघत नाही. ही मोठी शोकांतिका ह्या इस्लाममधले जे धर्म असणारे जे देश आहेत त्या देशाची अशा पद्धतीची ही शोकांतिका आहे. पण त्यांचा समाज ती गोष्ट समजून घ्यायला तयार नाही. नमस्कार.